नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काहीतरी यूजफुल शिकणार आहोत. छोट्याशा कपड्यापासून आपण इथे 5 झिपर स्लिंग पाऊच शिकणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आता पण ह्याच्यामध्ये जे झिपर रनर वगैरे यूज केलेलं आहे ना, ते चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे, अस्तरपासून सगळं काही. आणि इथे आपण डी रिंग लावून आपण बेल्टला तयार केलेला आहे. इथे बघा किती छान युनिक अशी बॅग आपली ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे. ही तुम्ही कशावरही ड्रेसवर, जीन्सवरती वगैरे वेअर करू शकता. खूप छान आहे ती. आणि याच्यामध्ये बरंच काही सामान राहू शकतं, तुमचं आयडेंटिटी कार्ड्स वगैरे सगळं काही ह्याच्यामध्ये राहू शकतं. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता इथे बघा मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे 10.5 इंचाचं लांबीला, आणि रुंदीला घेतलेला आहे मी 8.5 इंच. अशा पद्धतीचे 2 मेन फॅब्रिक, 2 नॉन-वन आणि 2 रबर शीट आपण इथे घेतलेला आहे. बघा किती छोटासा कपडा आहे, याच्यापासून एवढी सुंदर बॅग तयार होऊ शकते का? तर हो, याच्यापासून एवढी सुंदर बॅग तयार होऊ शकते. आता इथं आपण त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. आता क्विल्टिंग म्हटलं तर पहिला काय करायचं आपल्याला, आपली कधी क्विल्टिंग चांगली येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. आता इथे मी बघा कशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. कारण का टाचण्या लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले सेप व्यवस्थित येतो आणि कपडा आपला कमी जास्त होत नाही. कारण का क्विल्टिंग करताना कपडा आपला कमी जास्त होतो याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पिनअप केलं ना तर आपले व्यवस्थित क्विल्टिंग होते. आता अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलं आहे मी इथे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बॅग स्टिच केलेली आहे आणि दिसायला पण एकदम फॅन्सी दिसते ही बॅग. त्याला लुक पण खूप छान येतं. अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पण क्विल्टिंग करून झालेले आहेत. आता मी इथे काय केलेलं आहे माहिती आहे का, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आपल्याला पहिला वरच्या साईडून. अशा पद्धतीने मी इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. आता त्याला आपण कट करून घेऊयात. अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतला. आता परत त्याच्या खालती 1.5 इंचावरती मार्किंग करून ते पण कट करून घ्यायचं आहे. कारण आपण इथं 5 झिपर पॉकेट रेडी करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इथे झिपर ॲड करायचे आहेत. आता इथे पण मी 1.5 इंचावरती कट करून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने 1.5 इंचावर कट करून घ्यायचं. आता आपल्याला आडव्या साईडून आपल्याला 1.5 इंचावर पुन्हा एकदा कट करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर मार्किंग करून, म्हणजे तिथे पण आपली एक झिप रेडी होणार आहे. इथे मी 5 नंबरची ब्लॅक कलरची झिपर यूज केलेली आहे. आता त्याला तशी उलट्या बाजूने म्हणजे सरळवर सरळ झिप ठेवून त्याला स्टिच करून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओत दाखवलं, एकदम व्हिडिओ हळूवारपणे मी इथे केलेली आहे आजची. ते तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि एकदम स्टिचिंग करायला सोपी आहे. इथे झिप स्टिच झाली आहे. आता आपण त्याला दाबशिलाई देऊन घेऊया. पाठच्या साईडने त्याला दाबशिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीने इथे मी दाबशिलाई पण देऊन घेतलेली आहे. आता दुसरा कट केलेला पीस त्याच्यावरती ठेवून आपण त्याला परत स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे दुसरा सरळवर सरळ ठेवून त्याला स्टिच करून घेते. आणि ह्याला पण स्टिच करून त्याला पण दाबशिलाई देऊन घ्यायची आपल्याला, आणि मग त्याच्यामध्ये रनर होऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे स्टिच झालेलं आहे. आता त्याला आपण पलटी करून दाबटीप देऊन घेऊयात. अशा पद्धतीने दाबटीप पण देऊन झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये रनर होऊन घेऊयात. इथे मी रनर होऊन घेतलेलं आहे. आता जे एक्स्ट्राचं काही असेल धागेदोरे वगैरे ते इथे कट करून घेतलेत मी, आणि जे एक्स्ट्राची झीप वगैरे होती ती पण कट करून घेतली मी. आता याला आपण काय करायचं, पाठच्या साईडने हा पॉकेट बनवायचा आहे, म्हणून याला पाठच्या साईडने अस्तर लावून घ्यायचं आहे आपण. आता इथे चारही बाजूने मी स्टिच करून घेतलेला आहे अस्तर, म्हणजे हा आपला पहिला पॉकेट तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या सगळ्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघा, हे तुम्हाला आवडतील आणि त्या तुमच्यासाठी यूजफुलच ठरणार आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास तर मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो, की मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगते एक्सप्लेन करून वगैरे. आता मी ह्याच्या अगोदरची पण एक व्हिडिओ टाकलेली होती, शर्टापासून आपण यूजफुल असं स्टोरेज बॅग तयार केलेली होती. इथे बघा आपली चेन पण अटॅच झालेली आहे आणि आपलं एक पॉकेट पण झालेलं आहे. आता आपल्याला वरच्या साईडने एक सरळवर सरळ ठेवून झीप अटॅच करून घ्यायची आहे. इथे मी झीप अटॅच करून घेतलेली आहे सरळवर सरळ ठेवून. आता त्याला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे मैत्रिणीनं दाबटीप देताना जरा व्यवस्थित द्यायची, कारण का आपण जी झीप लावलेली असेल ती वरच्या साईडला येते. रनर जो असतो ना तो वरच्या साईडला असतो, त्याच्यामुळे सुई तुटायची भीती असते. इथे आपली दाबटीप पण देऊन झालेली आहे. आता त्याच्यावरती आपला जो मेन फॅब्रिक आहे दुसरा कट केलेला 1.5 इंचाचा, तो त्याच्यावरती ठेवून त्याला परत शिलाई देऊन घ्यायची आहे.
त्याच्यावरती एक आपलं झिप सरळ ठेवलेली आहे, सरळ व सरळ, आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे परत शिलाई मारून झाल्यानंतर. तुम्ही याला पायपिंग पण करू शकता, पण मी पायपिंग नाही केली आहे मी, कारण की माझा कपडा वगैरे असा धागे दोरे सोडणारा नव्हता, त्याच्यामुळे मी याला काही पायपिंग वगैरे करण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी सरळ फक्त दाबटीप देत गेली. जर तुमच्याकडे नॉनवनची पट्टी वगैरे असेल आणि तुमचा कपडा जरा सुळसुळीत वगैरे धागे दोरे सोडणारा असेल ना, तर तुम्ही त्याला पायपिंग करू शकता. मी इथे पायपिंग केलेली नाही आहे. आता इथे मी रनर ओवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला दुसरा पॉकेट पण रेडी झालेला आहे. आता त्याला पण आपण एक अस्तर लावायचा आहे, म्हणजे आपला हा पॉकेट रेडी होईल पूर्ण. आता इथे मी अस्तर लावून घेते. आजची व्हिडिओ मी एकदम हळूवारपणे बनवलेली आहे, म्हणजे तुम्हाला सगळं समजू शकतं अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा कशा पद्धतीने ते मी स्टिचिंग केलेली आहे. आता आपला हा पॉकेट पण तयार झालेला आहे दुसरा. हा पॉकेट शिवायला एकदम सोपा आहे. आता मी हे ते व्हिडिओ दाखवते म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की किती वेळ लागतो वगैरे, तर ह्या पॉकेट शिवायला तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं, जर तुमचं कापड वगैरे कटिंग करून रेडी असेल तर तुम्ही हा 10 मिनटामध्ये, जास्तीत जास्त 15 मिनटामध्ये हा तुम्ही शिवून रेडी करू शकता. अशा पद्धतीने इथे माझा दुसरा पॉकेट पण रेडी झाला, आणि आता आपलं बाजूचं जे काही आहे थोडं एक्स्ट्राचं कापड वगैरे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, झीप अटॅच केलेली आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक लावून घ्यायचं आहे. आता मी मेन फॅब्रिकवरती पुन्हा चेन ठेवते सरळवर सरळ, आणि त्याला स्टिच करून घेते. नेहमी चेन वरती ठेवायची, म्हणजे स्टिचिंगला प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे स्टिचिंग बरोबर सरळ येते. जर तुम्ही चेन खाली आणि वरती मेन फॅब्रिक ठेवलात ना, तर मग ते स्टिचिंग करताना तुम्हाला सारखं बघावं लागतं. आता इथे कसं आपण जर चेन ठेवली ना, तर स्टिचिंग करताना बघावं लागत नाही की आपलं म्हणजे आपली सुई जर त्या झिपरवर येते का काय, तर नाही येत आपण जर पाठच्या साईडने लावली तर. आता इथे मी दाब शिलाई घेऊन देते. अशा पद्धतीने मी इथे दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी रनर ओवून घेते. इथे आपलं रनर पण होऊन झालेलं आहे. रनर पण आपले चांगल्या क्वालिटीचे आहेत. अशा पद्धतीने आपले हे 3 झिप लावून झालेले आहेत. आता ही चौथीवाली आपली झिप लावायची आहे वरती, जी मेन आपली जी फर्स्टवाली असणार आहे ती. इथे मी ती अटॅच करून घेते. आता ती झिप अटॅच झाल्यानंतर त्याला पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपला बॅक साईडचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला, जो स्टिच केलेला आहे तिथे पण आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ही आपली बॅक साईडची चेन होईल. म्हणजे हा पण एक पॉकेट आपल्या पाठीमागचा तयार होईल. आता इथे 1.5 इंचावरती मी मार्किंग करून कट करून घेतलं आहे. आता आपल्याला इथे झिप अटॅच करून घ्यायची आहे. आता सरळ व सरळ झिप ठेवून मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता त्याला पलटी करून याला पण दाब टीप देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने इथे दाब टीप देऊन झालेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये आहे बघा मैत्रिणींनो, किती छान दिसतं हा पॉकेट. आता पुन्हा त्याच्यावरती चैनीवरती आपल्याला सरळ व सरळ मेन फॅब्रिक ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. आता याला पण आपण दाबटीप देऊन घेऊयात. अशा पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रनर ओवून घ्यायचं आहे. इथे मी रनर ओवून घेतलेला आहे, जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे. एक्स्ट्राची चेन वगैरे असेल ती पण कट करून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट अटॅच करण्यासाठी मी इथे डी रिंग वापरलेली आहे, आणि त्याच्यासाठी मी मेन फॅब्रिकची 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या कट करून घेतल्या, आणि त्याच्यामध्ये डी रिंग टाकून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. माझी ही 1 इंचाची डी रिंग आहे. तुम्ही अर्ध्या इंचाची पण वापरू शकता. जास्त मोठी नाही, कारण आपला पाऊच हा छोटा आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ही छोटीच डी रिंग वापरायची आहे. आता मी इथे स्टिच करून घेत आहे. दोन्ही साईडून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही पण बेल्टसाठी डी रिंग तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला स्टिचिंग करायचे आहे. डी रिंग आपल्या आतल्या साईडला राहिली पाहिजे, कारण आपल्याला वरती मेन दुसरा
फ्रंटवाला पीस अटॅच करायचा आहे, त्याच्यामुळे आपली डी ही खालच्या साईडला राहिली पाहिजे आणि मग त्याच्यावरती सरळवर सरळ आपला दुसरा पॉकेट ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सरळवर सरळ ठेवून फ्रंटवाला जो आपला फॅब्रिक होता तो त्याच्यावरती ठेवून स्टिच करून घेत आहे. इथे आपली स्टिचिंग झालेली आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडचा जो पॉकेट आहे ना तो रेडी करायचा आहे. त्याच्यामुळे मी इथे अस्तर कट करून घेतलेला होता तो आता चैनीवरती ठेवायचा आहे आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते स्टिच करून घेतला. आता त्याला बॅक साईडला पलटी करायचं आहे आणि मग त्याला आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे दाब शिलाई देऊन. आपला जो डी रिंग आहे तो वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि मग दाब टीप देऊन घ्यायचे आहे आणि मग आपल्याला तिन्ही बाजूने पण स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा बॅक साईडचा पॉकेट रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने ते मी स्टिच करून घेत आहे. इथे आपले स्टिच झालेलं आहे पॉकेट. आता याच्यामध्ये आपण रनर ओन घेऊयात. इथे मी रनर ओन घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मी इथे 8 इंचावर वरच्या साईडून खालती असं सर्कलमध्ये थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे. थोडं कर्व शेप देऊन घ्यायचं आहे त्याला, कारण पॉकेटला लुक आपला असा थोडासा युनिक दिसावा म्हणून मी इथे थोडासा कर्व शेप देऊन घेतलेला आहे. स्टिचिंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि जे एक्स्ट्राचं कापड होतं ते इथे कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्याला आपण व्यवस्थित चारी बाजूने असं स्टिच करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूनी आणि मग त्याला आपल्याला पायपिंगच्या पट्टीने पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी पायपिंगच्या पट्टीने पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे, सरळ घ्यायचं आहे करून. मी ते सरळ करून घेतलेलं आहे. आता बघा आपला पॉकेट किती छान दिसतोय तो. अशा पद्धतीने आपला हा पॉकेट रेडी झालेला आहे. इथे मी रेडीमेडच बेल्ट वापरलेला आहे ब्लॅक कलरचा. तुम्ही कपड्याचाही बनवू शकता, तुम्ही वेगळ्या पद्धतीचा कोणता कॉटनचा वगैरे पण यूज करू शकता. मी इथे रेडीमेड बेल्ट वापरलेला आहे ब्लॅक कलरचा, कारण त्याला सूट होतं त्याच्यामुळे. आता तो मी डी रिंगमध्ये टाकून त्याला आतल्या साईडून स्टिच करून घेतलेला आहे. ही आपली पूर्ण बॅग रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याच्यामध्ये भरपूर काही तुमचं सामान राहू शकतं, मोबाईलपासून तुमचं डॉक्युमेंट्सपासून बरंच काही राहू शकतं. याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी राहू शकतात, तुमचं मेकअपचं सामान राहू शकतं. हे तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पण तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. अशा पद्धतीने आपला हा पॉकेट रेडी झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.